हॅलो फ्रेंड्स, आज हॅपीएस्ट माइंडचा रिझल्ट होता. Q3 हॅपीएस्ट माइंडचा Q3 रिझल्ट होता. तर रिझल्ट आपण बघूया. फायनान्शियल रिझल्ट. रेव्हेन्यू हा कॉन्स्टंटली वाढलेला आहे 0.8%ने क्यू आय बेसिस, 9.4ने इयर ऑन इयर बेसिस वाढलेला आहे. ऑपरेटिंग रेव्हेन्यू 49.4 मिलियन्स, ग्रोथ 0.5% क्यू एन क्वार्टर टू क्वार्टर, 9.0 इयरली टू इयरली. टोटल इन्कम 43,470 lakhs. EBITDA also increases 10,590 lakhs. PAT also increases 5,962 lakh, growth 2.0, and free cash flow 9,894. अशा प्रकारे हॅपीएस्ट माइंडचा सुद्धा रिझल्ट हा चांगला आलेला आहे. रेव्हेन्यूसुद्धा 11.5ने 9 मंथ एंडेड डिसेंबर 31 मध्ये आपण बघू शकतो. रेव्हेन्यू कॉन्स्टंट करन्सी ग्रो झालेली आहे 11.5ने. ऑपरेटिंग रेव्हेन्यूसुद्धा इन्क्रीज झालेला आहे 10.8ने इयर ऑन इयर बेसिस. टोटल इन्कम 1,26,753 lakhs, ग्रोथ 19.1. EBITDA 31.30 lakhs. अशा प्रकारे रिझल्ट हा चांगला आलेला आहे. रेव्हेन्यू बघा Q3 FY24, Q2 FY23 36,688. तर आता 40,988, 11.7 इन्क्रीज झालेला आहे रेव्हेन्यू. टोटल इन्कमसुद्धा इन्क्रीज झालेली आहे 15.9ने. EBITDA 0.4%ने. अशा प्रकारे आफ्टर टॅक्स 1,760, आफ्टर टॅक्स 2,111. अशा प्रकारे हॅपीएस्ट माइंडचा रिझल्ट आलेला आहे. थँक्यू.